आत्ता तर मी नागपूरमध्ये खासदार कृपाल तुमाने साहेबांच्या मतदारसंघामध्ये एक खासदार चषक त्या ठिकाणी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन त्या ठिकाणी केलं. त्यांनी मला त्या ठिकाणी इन्व्हिटेशन दिलं होतं, बोलावलं होतं. त्यासाठी खरं तर आज या ठिकाणी आलो. आता पुन्हा मुंबईला जाऊन उद्या नेरला आहे परत एक कार्यक्रम राठोड साहेबांच्या मतदारसंघामध्ये. त्या ठिकाणी पोहरादेवीमध्ये वेगवेगळ्या योजनांसाठी डेव्हलपमेंटसाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी देखील त्या ठिकाणी शिंदेसाहेबांनी दिलेला आहे. अजून काय त्या ठिकाणी करू शकतो. आणि प्रवेशाचे कार्यक्रम जे आहेत हे सुरू आहेत. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली रोज मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो पक्षप्रवेश जो आहे तो होतो आहे. महाराष्ट्रभरातून जे आहेत हे मोठे मोठे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, नगरसेवक असतील, त्याचबरोबर मोठे पदाधिकारी हे रोज त्या ठिकाणी प्रवेश करत आहेत शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास दाखवून. ही शिवसेनेची परंपरागत जागा आहे. विदर्भातील इतर पण जागा आहेत. शिवसेना यंदाही त्या सर्व जागा लढवणार आहे का महायुतीमध्ये? बघा, या महायुतीमध्ये सगळे महायुतीचे जे नेते आहेत हे सगळे बसून जे आहेत ते मला वाटतं लवकरात लवकर ह्या सगळ्या फॉर्म्युलावरती कोण कुठली जागा लढवणार, कुठे कुठे लढवणार. पण आमचे रामटेकमधून जे आता विद्यमान खासदार आहेत कृपाल तुमाने साहेब, मला वाटतं त्याच्याबद्दल काही प्रश्न तुम्हाला डोक्यामध्ये आला नाही पाहिजे. बाकी ज्या जागा आहेत त्याच्यावरती महायुतीचे सर्व नेते जे आहेत हे बसून जे आहेत ते ठरवतील कुठे कुठला उमेदवार द्यायचा. 2 आठवड्यापूर्वी भाजपाकडून दावा करण्यात आला होता या जागेकरता, पण त्यानंतर काही घडामोडी घडल्या. शिंदेसाहेब पण आले होते, लगेच आपण पण येत आहे 4 दिवसाआड. रामटेकवर विशेष लक्ष केंद्रित केलं? नाही, विशेष लक्ष म्हणजे आता खासदार साहेबांचं आधीपासून या रामटेक लोकसभेमध्ये काम आहे. चांगलं काम त्या ठिकाणी करतायत ते. आणि मला वाटतं याच आठवड्यामध्ये शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य मेळावा देखील या ठिकाणी शिवसंकल्प अभियान जे सुरू आहे त्याच्या अंतर्गत मोठा मेळावा देखील या ठिकाणी झाला. आणि आत्ता त्यांच्या मतदारसंघामध्ये कार्यक्रम असल्या कारणाने मला वाटतं 15-1 दिवसाचा कार्यक्रम आपल्या मतदारसंघामध्ये चालू आहे. त्यांनी मला सांगितलं होतं की कुठल्याही एका दिवशी या ठिकाणी, तर असं ठरवून नियोजित करून या सगळ्या गोष्टी केलेल्या नाही आहेत. प्रमाणावर पक्षप्रवेश होत आहे. आपण सांगता आज राज्यसभेची जागा नुकताच पक्षप्रवेश केलेल्या मिलिंद देवरा यांना मिळालेली आहे. बघा, अजून बोला, कंप्लीट करा. कुठेतरी पक्षात आधीपासून असलेले जे निष्ठावंत त्यांची पण बघा, या ठिकाणी जे कुठले निर्णय जे आहेत हे सगळे नेते शिंदेसाहेबांबरोबर जे नेते आहेत, सगळे ज्येष्ठ नेते, हे नेते बसून जे आहेत हे त्या ठिकाणी निर्णय जे आहेत ते त्या ठिकाणी घेत असतात. कुठली पोझिशन कोणाला द्यायचं, कुठलं काय कुठे करायचं. मला वाटतं आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत या ठिकाणी. कुठलाही आदेश आला तर त्याचं पालन करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतो. आणि शिंदेसाहेबांनी जे आहे सगळ्यांबरोबर न्याय करण्याचं काम जे आहे ते आतापर्यंत केलेलं पुढेही होत राहील. मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत चाललेली आहे. हे म्हटलेलं आहे का जोपर्यंत अध्यादेश निघणार नाही तोपर्यंत मी पाणी सुद्धा करणार. बघा, मला वाटतं मनोज जरांगे साहेबांच्या अध्यक्षतेखाली जे काही मराठा आरक्षण झाला, मराठा आरक्षणासाठी जो काही संघर्ष झाला त्याच्यासाठी जे काय लागेल, मला वाटतं कुणबी दाखले असतील, त्याचबरोबर त्यांची जी मागणी आहे की सगळे सोयरे जे आहेत त्याचा GR जो निघाला पाहिजे त्याचं नोटिफिकेशन ऑलरेडी आपण त्या ठिकाणी काढलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी सरकारच्याकडून करायच्या होत्या त्या सरकारच्याकडून आपण केलेल्या आहेत. मला वाटतं ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत. टेक्निकल जेवढा प्रोसिजर त्याला लागतो, आज आपण लोकांकडून जे आहे त्या लोकांचं काय म्हणणं आहे हे 15 तारखेपर्यंत जे आहे तो वेळ दिलेला आहे आपण. त्याच्यामध्ये अजून 15 तारीख झालेली नाही, उद्या 15 तारीख आहे. आणि मग त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी लोकांकडून ज्या सजेशन्स येतील, ऑब्जेक्शन्स येतील, त्याच्यावरती विचार करून जे आहेत हे सरकार त्यावरती जे आहे हे पॉझिटिव्ह पहिल्या दिवसापासून पॉझिटिव्ह निर्णयाचं काम जे आहे हे शिंदेसाहेब त्या ठिकाणी करत आहे, सरकार त्या ठिकाणी करत आहे. आणि मला वाटतं मराठा आरक्षणाला घेऊन सरकार खूप पॉझिटिव्ह आहे. म्हणूनच एवढे निर्णय कधीच इतिहासामध्ये एवढे निर्णय जे आहेत, खूप आंदोलनं झाली पण कधीच निर्णय जे आहेत ते घेतले गेले नव्हते. ते निर्णय जे आहेत हे ह्या सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील, या सगळ्यांनी मिळून जे आहे हे पॉझिटिव्ह निर्णय जो आहे हा मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल, त्यांना न्याय कसा दिला जाईल याच्यासाठी काम करत आहेत. काही लोकांना लागलेलं वेड
त्यांना दिवस रात्र जे आहे त्या ठिकाणी शिंदेसाहेबच त्या ठिकाणी दिसतात. जेव्हा तुमच्याकडे सत्ता होती तेव्हा काही करू शकले नाही, घरात बसून राहिले, स्वतः पण कोंडून घेतलं, महाराष्ट्राला पण कोंडलं त्या ठिकाणी. आणि आत्ता जे आहे, आत्ता त्यांच्या सगळे नेते कार्यकर्ते पदाधिकारी सोडून जात आहेत रोज रोज, तर त्यांना टीका करण्याशिवाय दुसरा काही म्हणजे पर्याय जो आहे तो उरलेला नाही. त्यांनी टीका जी आहे ती त्या ठिकाणी करत राहावी. शिंदेसाहेबांनी जे केलेलं आहे या पूर्ण अख्ख्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलेलं आहे, पूर्ण मराठा समाजाने पाहिलेलं आहे. हा मराठा समाज जो आहे हा शिंदेसाहेबांवरती विश्वास ठेवून आहे. म्हणूनच जे आहे छत्रपतींची शपथ घेऊन जे आहे हे मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल ह्याच्यासाठी शिंदेसाहेबांनी काम केलं आणि त्याची प्रचिती जी आहे ती त्या ठिकाणी नवी मुंबईला आपल्याला त्या ठिकाणी आलेली आहे.